चुकला तर चुकीला माफी नाही, फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना इशारा। देवाभाऊ तुमच्या पाठीशी, पण चुकीला माफी नाही हे लक्षात ठेवा, असं फडणवीसांनी म्हटलंय। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे असा समज आपला असतो आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो। कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही। एखाद्याला पदावरनं काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही। तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे, पण चुकलात तर चुकीला माफी नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। उद्योग मंत्री उदय सामंतांनी मराठा नेते मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि मराठा आरक्षण उपसमिती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। नाही, आंदोलन होऊ नये यासाठी जे काही करावं लागेल, जे काही निर्णय घ्यावे लागतील ते सरकार म्हणून आम्ही घेऊ। थँक्यू। तर महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी पालिका कोट्यावधी खर्च करणार आहे। महापौर बंगल्याला इटालियन मार्बल्स आणि टॉयलेटच्या नव्या टाइल्स बसवल्या जाणार असल्याची माहिती आहे। बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,93,57,000चा खर्च अपेक्षित आहे। बंगला 4 वर्ष बंद असल्यानं वाळवीनं पोखरल्याची देखील माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी भाजपचे सभागृह नेते गणेश खनकर यांनी महापौर बंगल्याची पाहणी केली होती। जवळपास 4 वर्ष बंगला बंद असल्यानं पंखे लाईटही खराब झालेले होते। मुळामध्ये महापौर बंगला हा अतिशय सुंदर होता। तुम्ही बघत होता, तुम्ही येत होता, आम्ही राहून गेलेलो। खरं म्हणजे महापौर बंगल्याचं एक तर तो हेरिटेज अशी तोडफोड होता कामा नये। मला तेही विचारायचं आहे, इतका आंधळं प्रशासन कसं झालं? कुठलाही महापौर तो काय कायमस्वरूपी राहत नाही, त्याला बेडरूम होते, चांगला हॉल होता। ही सरळ सरळ मनमानी आहे। राणीच्या बागेत जे महापौर बंगला आहे ते खरं तर हेरिटेजचं वास्तू आहे आणि ही वास्तू जवळजवळ 4 वर्षापासून बंद पडलेली आहे। तिथे वाळवी लागलेली आहे, लाद्या निघालेल्या आहेत, सगळंच त्याची म्हणजे अवस्था बिकट आहे। हे महानगरपालिकाच करते ह्याची देखभाल आणि दुरुस्ती हे वेळोवेळी करायला हवी होती, कारण ही यामुळे काय हा इतका जो खर्च आहे तो झालाही नसता कदाचित। तर प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्यास बच्चू कडूंची मानसिकता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रहार पक्ष स्वतंत्र ठेवून विधान परिषद देण्यासंदर्भात कडूंचा शिवसेनेला प्रस्ताव पाहायला मिळतोय। बच्चू कडू उद्या आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे। तर बच्चू कडू जो निर्णय घेणार तो मान्य असेल, कार्यकर्त्यांनी ही भूमिका ठेवली। हा प्रश्न बच्चूभाऊसाठी काही महत्वाचा नाही आहे। बच्चूभाऊ जिथं आहे तिथं प्रहार आहे, बच्चूभाऊ स्वतः प्रहार आहे आणि विलिनीकरणाचा जो विषय आहे ते बच्चूभाऊच घेतील। आमची सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांची एक इच्छा आहे की जे ऑफर शिंदे साहेबांनी बच्चूभाऊंना दिली आहे ते बच्चूभाऊंनी स्वीकारावी आणि विधान परिषद घ्यावी। सन्माननीय बच्चूभाऊ जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी अमरावती शहरातला जो कार्यकर्ता आहे तो बच्चूभाऊच्या पाठीशी। तर पुण्याच्या देहूरोड शहरामध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू झालेला आहे। देहूरोड शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ हा गोळीबार झालाय। रमेश रेड्डी यांच्या डोक्यात गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झालेत। देहूरोड मधील आधार रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी। पिंपरी चिंचवडच्या देहूरोडमध्ये रात्रीच्या सुमारास जे आहे ते आता गोळीबाराची घटना जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेले रमेश रेड्डी यांच्यावर जो आहे तो अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की विविध ठिकाणी जे आहेत ते आता या ठिकाणी गोळ्या ज्या बंदुकीतून फायर केलेल्या आहेत त्या या ठिकाणी पडलेल्या पाहायला मिळतात। जवळजवळ 10 ते 15 राऊंड जे आहेत ते या रमेश शेट्टी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी राऊंड जे आहे ते फायर केल्याचं जे आहे ते आपल्याला माहिती समोर येते। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडचे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे फॉरेन्सिक लॅब देखील, लॅबचे कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं तर या गोळीबारात रमेश शेट्टी यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। ती गोळी जी आहे ती रमेश शेट्टी यांच्या मस्तकातून भेदून गेल्याने त्यांना जवळच असलेल्या एका रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की देहूरोड
पोलीस जे आहेत ते आता या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले